आदरणीय प्रमुख पाहुणे, सिस्टर्स, शिक्षक वर्ग, पालक वर्ग व माझ्या मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शिरावर ज्यांच्या हिमालयाचा ताज आहे, प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर त्याचे राज आहे. पूर्ण विश्वात ज्या राष्ट्राचा आवाज आहे, अभिमानाने सांगते, भारत माझा देश महान आहे. आज 15 ऑगस्ट आपल्या देशाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस. आजच्या दिवशी म्हणजे 1947 मध्ये आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्तता मिळाली आणि भारतीय राजा संघाने स्वातंत्र्याची स्वप्न साकार केली. स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक महान वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस त्यांच्या पवित्र बलिदानामुळेच आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्यामुळेच आज आपल्याला शांततेचा, समानतेचा आणि सुसंस्कृत समाजाचा अनुभव घेता येतो. स्वातंत्र्य प्राप्तीच्या दिवशी आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. स्वातंत्र्य म्हणजेच केवळ एक अधिकार नाही, तर त्याचबरोबर ती एक जबाबदारी आहे. आपल्याला आपल्या अधिकारांचा उपयोग कसा करावा आणि समाजातील वाईट गोष्टींचा सामना कसा करावा हे समजून घेणं आवश्यक आहे. आताच्या काळात आपण अनेक समस्या आणि आव्हानांचा सामना करत आहोत. सामाजिक विषमता, आर्थिक असमानता, शिक्षणाची कमी आणि इतर अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. पण आपण एकत्र येऊन एकमेकांना मदत करून आपल्या देशाला उज्ज्वल भविष्यात देऊ शकतो. हे आपल्याच हातात आहे. आपल्या युवा पिढीला एक संदेश: आपली कर्तव्य पार पाडा. आपल्या देशासाठी एक उदाहरण ठरवा. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा फायदा उठवून आपल्या कामात श्रेष्ठता साधा. आपल्याला शिक्षण घेणे, समाजाच्या समस्यांवर लक्ष देणं आणि एक सकारात्मक बदल घडवणं हे आपल्याच हातात आहे. आजच्या स्वातंत्र्य दिनी आपण सर्वांनी एक संकल्प करूया की आपण आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करू. विविधतेत एकता, संपूर्णता आणि एकमेकांमध्ये सहकार्य या मूल्यांचा आदर करूनच आपण एक सक्षम राष्ट्र निर्माण करू शकतो. आपण आपल्या राष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी एकत्र काम करूया. स्वतंत्र भारताच्या यशस्वी भविष्यासाठी आपण सर्वांनी आपल्या कर्तव्यातून वंचित राहू नये आणि आपल्या देशासाठी कधीच कमीपणा दाखवू नये. आजच्या दिवशी आपण आपल्या देशाच्या शूर जवानांचे स्मरण करतो, जे सीमेवर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण देत आहेत. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण सुरक्षित आहोत. माझ्या सर्व भारतीय बांधवांना विनंती आहे की आपण एकत्र येऊन आपल्या देशाच्या उन्नतीसाठी काम करू. एकतेतच शक्ती आहे आणि एकतेनेच आपण सर्व आव्हानांवर मात करू शकतो. भारत